26 अध्याय वचन 2 ते 6. 26:2 ते 6. दोन आहेत सर. तेव्हा परमेश्वराने त्याला दर्शवून म्हटले, खाली विसरा जाऊ नकोस, मी सांगेन त्या देशात जा. त्या देशात उपरा असा राहा, मी तुझ्याबरोबर असेल आणि तुला आशीर्वाद करेन, कारण हे सर्व देश मी तुला व तुझ्या संतानाला संतीला देईन आणि मी तुझा बाप अब्राहम त्याच्याशी वाली शपथ खरी केली. पुणे गावाचा परत वाचा. परत तेव्हा परमेश्वराने त्याला दर्शन देऊन म्हटले, खाली विसरा जाऊ नकोस, मी सांगेन त्या देशात राहा. बस. पण आजचा संदेश आहे प्रियांनो, की प्रभू जिथं आम्हाला ठेवत आहे ते ठिकाण आम्हासाठी महत्वपूर्ण आहे. आणि हे जो संदेश, या संदेशद्वारे परमेश्वर तुम्हाला आज बोध करते. उत्पत्ती 26 अध्याय वचन 2 ते 6, की तेव्हा परमेश्वराने त्यास दर्शन देऊन म्हटले, खाली मिस्रात जाऊ नको, मी सांगेल या देशात राहा. त्या देशात उपरी असा राहा, मी तुला व तुझ्या संततीला येईल आणि तुला आशीर्वाद करेल. हो, आमेन. परंतु या ठिकाणी देवाचं वचन आम्हाला सांगते की प्रभू एक गोष्ट सांगते प्रियांनो वचनामध्ये. वचन 1 सुद्धा वाचा. पूर्वी अब्रामाच्या वेळी इथं पहिलं पूर्वी अब्रामाच्या दिवसात दुष्काळ पडला होता, तसा दुष्काळ आता देशात पडला. त्या विसाख हा परिचयाचा राजा आमेलेक याच्याकडे गरारीचे गेला. तेव्हा परमेश्वर त्याला दर्शन देऊन म्हटले, खाली विसरा जाऊ नकोस, मी सांगेन त्या देशात राहा. त्या देशात उपरा असा राहा, मी तुझ्याबरोबर असेल आणि तुला आशीर्वाद करेन, कारण हे सर्व देश मी तुला व तुझ्या संततीला देईन आणि मी तुझा बाप अब्राहम त्याच्याशी वाहिलेली शपथ खरी करेन. सर्वशक्तिमान देवाप्पा, सर्वसमर्थ प्रभू, वचनचं भेद प्रगटीकरण तुम्ही जाणता जिवंत परमेश्वरा. कारण तुमचं वचन आम्हाला सांगतं जकर्या 4:6 मध्ये की बलाने नव्हे पराक्रमाने नव्हे तर माझ्या आत्म्याने कार्यसिद्धी जाईल, असा सेनाधीश परमेश्वर म्हणतो. जो का आजचा संदेश आहे बाप्पा, उत्पत्ती 26:1-2-3 प्रमाणे जो का टीचिंग मेसेज आहे बाप्पा, ते वचनद्वारे बोला, सुसंदेश समजू द्या, कळू द्या, ज्ञान ज्ञान बुद्धी द्या. येशूच्या नावात मागतो बाप्पा, आमेन. कारण उत्पत्ती 26 मध्ये परमेश्वर इसाकशी बोलते. हा इसाक कोणी प्रियांनो? अब्रामचा मुलगा इसाक. आणि हा जो इसाक हा दत्तक पुत्र आहे प्रियांनो. तुम्ही नीट संदेश ऐकताल की दत्तक पुत्र आणि वारिस पुत्र मध्ये फार मोठा फरक आहे. आम्ही पाहतो की देवाची जी योजना होती ती इसाकसाठी होती प्रियांनो. म्हणजे विचार करा की देव किती छान प्रकारे इसाकची काळजी घेते. कारण देवाला ठाऊक आहे प्रियांनो की मिस्रामध्ये काय आहे आणि गरारामध्ये काय आहे. गरार हे एक राष्ट्र आहे प्रियांनो, आणि गरारामध्ये थांबण्यासाठी प्रभू इसाकला सांगते प्रियांनो. कारण खाली जे प्रियांनो खालचं ठिकाण म्हणजे खालच्या लेवलचं ठिकाण म्हणजे मिसर. कारण त्या मिसरामध्ये आयडल वर्शिप आहे. त्या मिसरामध्ये देवाचं सानिध्य नाहीये प्रियांनो, परमेश्वराची उपस्थिती नाहीये. परंतु मला हा संदेश का लॉर्डने बोध केला प्रियांनो. एक आर्टिकल संदेश आला होता काय ब्रदरचा, आणि त्या मेसेजद्वारे मला आतापर्यंत तेवढा अभिषेक जाणवला त्या मेसेजद्वारे की मला एवढा मोठा ब्लेसिंग मिळणार त्या मेसेजद्वारे. तो संदेश परमेश्वर तुम्हाला देते प्रियांनो की देव कशा प्रकारे आपल्या लेकराशी बोलते. आणि मला ठाऊक आहे उत्पत्ती हे पहिलं पुस्तक आहे, आणि देवाने कशा प्रकारे कार्य केलं, कसं देवाने आपल्या लेकरांची काळजी घेतली. आणि इथं सुद्धा प्रियांनो परमेश्वर इसाकाची काळजी घेते. देव स्पष्ट बोलते की जसे जी कृपा होती प्रभूची अब्रामावर,
तीच कृपा होती प्रभू येशूची देवाची इसाकवर, यहोवा येरे परमेश्वराची. आणि देव स्पष्ट सांगते की तू इथंच राहा घरामध्ये, तू जाऊ नको त्या मिस्रामध्ये. कारण प्रियांनो, मिसर साम्राज्य ठाऊक की आम्ही कित्येक वेळा मिसराच्या गोष्टी पाहिलेल्या आहेत की याच मिसर साम्राज्यात जाऊन जेव्हा शलमोन राजा सोयरी करतो, तुम्ही का देव स्पष्ट बोलतो शलमोनला की बाबा तू फारोकडे जाऊ नको, त्यांची सोयरी तू करू नको. ही देवाची आज्ञा होती शलमोन राजासाठी. तरीही पण वचनामा सांगता उतरत्या वयामध्ये, कारण शलमोनची सुरुवात छान होती प्रियांनो, त्याला देवाचं ज्ञान मिळालं, दर्शन झालं देवाचं, तो फार वाढला देवामध्ये, ज्ञान त्याचं फार प्रियांनो मोठं होतं. कारण वचनामा सांगते प्रियांनो, त्याचं सागरासारखं अंतकरण होतं, आलोट असं ज्ञान होतं प्रियांनो शलमोन राजाचं. एवढं त्याला प्रभूने ज्ञान दिलं, चातुर्य दिलं, त्याला अभिषेक केला परमेश्वरांनी. त्यांनी छान त्या प्रजेला मेंटेन केलं प्रियांनो जेरुसलेम शहराला. परंतु त्याला प्रियांनो घोडे, रथ याची फार आवड होती शलमोन राजाला. आणि ते घोडे तो मिस्रातनं विकत घेत असे. वचन तर आम्हाला सांगतं नव्या करात कुणी घोड्याची, कुणी रथाची प्रशंसा करते, आम्ही तर आमच्या जिवंत प्रभूची प्रशंसा करते. आणि ही तर शलमोन राजा मिस्राकडनं घोडे आणि रथ घेते. तो घोडे रथ खरेदी करते, त्याला सैन्य बलवान करायचं होतं, त्याची आर्मी त्याला स्ट्रॉंग करायची होती. शलमोन राजाला ते मोठमोठे घोडे स्ट्रॉंग घेऊन सैन्य मजबूत करायचं होतं. परंतु वचनमा संत तो सैन्याचा यहोवा परमेश्वर आमच्या बरोबर आहे. सैन्याचा यहोवा परमेश्वर हा खरा योद्धा आहे प्रियांनो. विचार करा की ही छोट्या चुकांमुळे, छोट्या गोष्टींमुळे प्रियांनो आम्ही कसा देवाचा अभिषेक गमावून बसतो. आणि कशा प्रकारे शलमोननी देवाचं अस्तित्व, देवाचा आशीर्वाद कसा गमवला प्रियांनो. देवाने ताकीद दिली होती की जाऊ नको तू बिलकुल फारोच्या साम्राज्यात, त्यांची सोयरी काय करू नको. तुम्ही विचार करा, जेव्हा देव जे सांगतो ना प्रियांनो, ती देवाची वाणी आम्हाला ऐकावी लागती. आणि शलमोन राजांनी उतरत्या वयात ती वाणी ऐकली नाही आणि तो गेला त्या ठिकाणी फारोच्या साम्राज्यात, सोयरी केली त्यांनी. एक नाही प्रियांनो, तिथं अनेक प्रांताच्या त्या ठिकाणी होत्या प्रियांनो, सुंदर सुंदर त्या ठिकाणी राणी. त्यांनी एवढं लग्न करून जेव्हा त्यांना सर्व घेऊन आलं तो जेरुसलेम शहर मध्ये, आणि त्यांनी येताना सगळे अमंगळ वस्तू आणले प्रियांनो त्या परमपवित्र स्थानामध्ये. आणि ज्या ठिकाणी परमेश्वराची आराधना होत असे त्या ठिकाणी प्रियांनो नको ते कार्य चालू झालं. त्या ठिकाणी म्हणजे देवाच्या विरुद्ध पातक त्या ठिकाणी चालू झालं. आणि अशा प्रकारे प्रियांनो तो पतन पावला शलमोन. एक संदेश फार छान आहे उपदेशाच्या पुस्तक मध्ये. आणि या पुस्तकचा बी जनक हा शलमोन राजाच होता प्रियांनो. आणि तो स्वतः सांगतो सुरुवातपेक्षा शेवट बरा. परंतु इथं आम्ही पाहतो, इथं लोकांनी सुरुवात चांगली होती पण आता शेवट फार खतरनाक झाला प्रियांनो. आणि संत पौल आम्हाला सांगतात गलती करास पत्र वचन 3:3 मध्ये, मूर्ख गलती करांनो, तुम्ही आत्म्याने सुरुवात केली, आता देहाने का पूर्ण होता. म्हणजे गलती करायची एक मंडळी आहे, एक कलिसिया आहे प्रियांनो. आणि त्या कलिसियामध्ये संत पौल त्यांना टीचिंग संदेश देते की अहो गलती करांनो. गलती म्हणजे चुका करणारी मंडळी. आणि त्या मंडळीला प्रियांनो संत पौल संदेश देते की अहो गलती करांनो, तुमची सुरुवात आत्म्यापासून होती आणि तुमचा शेवट आता देहाने का होतो. म्हणजे प्रियांनो तुमचं शरीर, तुमचं जे शरीर आहे हे देवासाठी आम्ही अंतःकरणापासून यूज आणि वापर केला पाहिजे. वचनामध्ये सांगतो तुम्ही तुमच्या देहाने परमेश्वराची आराधना करा आणि उपासना करा. परंतु काही लोक देहाने विठाळले,
देहाने पतन पावले, देहाने व्यभिचार केला, जार कर्म केले आणि ते पतन पावले आणि त्या देवापासून दूर गेले. प्रियांनो, आम्ही उत्पत्तीमध्ये सुद्धा पाहतो की प्रभूने आज्ञा केली होती आदम आणि हवेला की तुम्ही या झाडाचं फळ खाऊ नका. ज्या दिवशी खातात तुमचे डोळे उघडले जातील. देवाची आज्ञा होती. आणि वचनाला सांगतो प्रियांनो, तिथं सुद्धा प्रियांनो हवेला भुरळ घातली प्रियांनो, आणि तिने फळ खाऊन त्यांनी आदमला फळ दिलं आणि त्या ठिकाणी त्यांना जावं लागलं प्रियांनो, खाली यावं लागलं धरतीवर जिथं काटे आणि कुसळ आणि कर कष्टन घाम गाळ. तर उत्पत्तीमध्ये सुद्धा प्रियांनो आम्हाला हे शिकायला मिळतं की देवाच्या आज्ञा मोडल्यानंतर काय होतं. कारण देव तुम्हाला ज्या गोष्टी सांगतो त्या गोष्टी करणं फार महत्वाचं आहे. आज जो मी सकाळी होतो देवाच्या सानिध्यामध्ये, तो देवाने तोच दिला संदेश परमेश्वराच्या त्या सानिध्यामध्ये आणि उपस्थितीमध्ये की आम्ही आत्म्यात राहिलं पाहिजे, आम्ही आत्म्यात प्रार्थना केली पाहिजे. आम्ही जेव्हा आत्म्यात प्रार्थना करतो, आत्म्यात आराधना करतो, आत्म्यात राहतो नाही प्रियांनो, दुष्ट आत्मा सैतानी शक्ती कधी जवळ येऊ शकत नाही. कारण पवित्र आत्म्यासमोर दुरात्मा कधी थांबत नाही प्रियांनो. पवित्र आत्म्यासमोर दुष्ट आत्मा कधीही थांबू शकत नाही, तो निघून जातो. असे अनेक उदाहरण पाहिले त्यांनी पवित्र शास्त्रामध्ये आणि बायबलमध्ये. हो प्रियांनो, परमेश्वर आम्हाला जे काय सांगतो ती गोष्ट पाळणं आणि करणं फार महत्वाचे. पुन्हा आपण उत्पत्तीमध्ये येऊ. उत्पत्ती 26:1-2-3 मध्ये की प्रभू इथं इसाकला समजावून सांगते की इसाक खाली मिस्रात तू जाऊ नको. आता मी पहिलं उदाहरण पाहिलं शर्मन राजाचं, आता दुसरं उदाहरण पुन्हा इसाकचं सांगते परमेश्वर की इसाक तू खाली मिस्रात जाऊ नको, तू इथंच राहा घरामध्ये. ते घरात त्यासाठी प्रियांनो एक प्रोटेक्शन होतं प्रियांनो, एक सुरक्षा होती, एक देवाची उपस्थिती होती. देव बोलत होता फेस टू फेस इसाक बरोबर. कारण देवाने करार केला अब्रामा सांगते की अब्राम तुझी संतती यांना मी फार वाढवेल, त्यांना प्रोटेक्शन मी स्वतः देईल, त्यांची मी काळजी घेईल. आणि इसाक प्रियांनो हा देवाच्या दिलेल्या शब्दाप्रमाणे लेकरू होता प्रियांनो. वचनरूपी लेकरू होता इसाक. आणि मी 4 पायऱ्या लक्षात ठेवा कधी पण. अब्राम हा विश्वास, इसाक हा प्रेम, याकोब हा अनुग्रह आणि जोसेफ म्हणजे परफेक्शन. म्हणून प्रभूने अब्राम कडनं सुरुवात केली होती. कारण अब्राम हा एक विश्वाचा पिता होता प्रियांनो. अब्रामाने विश्वासाने आपल्या जीवनाची वाटचाल केली. दुःख, संकट, यातना, अडचणी प्रियांनो अशा अनेक संकटातनं दुःखातनं जावं लागले प्रियांनो अब्रामला सुद्धा. पण प्रियांनो देवाने कधी अब्रामला सोडलं नाही. कारण आपला जो परमेश्वर आहे तो वचन पाळणारा आणि देणारा परमेश्वर आहे. तो कधी सोडत नाही प्रियांनो आम्हाला, तो कधी टाकत नाही, पण तो आम्हाला परखत असतो. परमेश्वर आम्हाला परखत असतो की आम्ही काय आणि कशा प्रकारे आत्मिक जीवन जगत आहोत. आणि तीच गोष्ट आम्ही पाहतो इसाकच्या जीवनामध्ये. अब्रामचा अर्थ होतो विश्वाचा पिता, इसाक म्हणजे प्रेम, म्हणून देवाचं प्रेम होतं प्रियांनो. इसाक म्हणून देव सांगतो की बाबा इथं तू जाऊ नको, खाली मिस्रामध्ये, खालचं ठिकाण, खालची जागा, खालचं ठिकाण. आणि मला ठाऊक आहे सैतानने पायाखाली चुडला जातो. हालेलुया. कारण प्रभू श्री ख्रिस्ताने सैतानची नांगी ठेचली पायाखाली. आज फक्त शीपूट वळवळ करते, ती बी निघून जाते येशूच्या नावात. आणि खाली जाऊ नको बोले तुम्ही मिस्रामध्ये, ही देवाची वॉर्निंग होती, परमेश्वराची आज्ञा होती इसाकसाठी. आणि इसाकने ती आज्ञा ऐकली प्रियांनो. आमच्या तुमच्या जीवनामध्ये असे संकट, दुःख, अडचणी, यातना भरपूर 22-23 वर्षाचा प्रवास झालेले. आणि आम्हाला ठाऊक आहे प्रियांनो, बिलीग्रॅम बी सांगतात आपल्या मेसेज मध्ये की बिलीग्रॅमचे एक वाक्य फार मला आवडते बिलीग्रॅमचं. ते सांगतात की माझ्या जीवनामध्ये फार परेशानी असायची, मी सेवा करत असताना फार परेशान असायचो.
फार चिंतेमध्ये असायचो, निराशेत असायचो, मी अशा टायमाला काय करायचो, बिलीग्राम म्हणले की मी देवाच्या सानिध्यात यायचो, देवाला म्हणायचो, हे प्रभू तू मला माफ कर, मला क्षमा कर आणि मला मदत कर. आणि प्रियांनो, अशा त्या दुःखामध्ये, कष्टामध्ये, त्रासामध्ये परमेश्वर बिलीग्रॅमला शक्ती सामर्थ्य देत होता आणि निराशा खिन्नता दूर करत असे. तसंच प्रमाणे तुमच्या आमच्या जीवनामध्ये निराशा येते, कधी कधी खिन्नता येते, कधी कधी अडचणी येतात, कधी कधी प्रॉब्लेम येतात, कारण हे जीवनच असं आहे. परंतु ख्रिस्ती जीवन जगायचं म्हणलं रोजचा रगडा, रोजच्या निराशा येणार, संकट येणार, तुम्हाला विरोध होणार, तुम्हाला तकलीफ होणार, तुम्हाला लोक त्रास देणार, तुम्हाला नाना प्रकारचे संकट सांगितले याकोबच्या पत्रामध्ये. तुम्ही जर याकोबचं पत्र वाचलं तर सांगितले की नाना प्रकारच्या संकटाने जेव्हा तुमची परीक्षा होते तेव्हा तुम्ही आनंद माना, कारण त्या धीर उत्पन्न होतो आणि धीराला आपलं पूर्ण कार्य करू द्या, यासाठी की तुम्ही अखंड परिपूर्णता गाठावी म्हणून. विचार करा प्रियांनो, हा रोजचा रगडा संत पौल सांगतात ना त्यांच्या सेवकाईमध्ये. पौलला रोज सेवेमध्ये प्रियांनो दुःख होते, संकट होते, अडचणी होते, प्रॉब्लेम येत होते. संत पौलला मिनिस्ट्री करताना, सेवा करताना युद्धांचे संकट, विदेशांचे संकट, नामदारांचे संकट, समुद्रामधले संकट, रोजचा रगडा होता संत पौलच्या जीवनामध्ये. संत पौल स्पष्ट सांगतात काय दुःख, काय संकट, काय यातना, काय क्लेश, काय आपत्ती, काय विपत्ती, कोण मला ख्रिस्ताच्या प्रीतीपासून विभक्त करेल. विचार करा, एवढा मोठा संदेश होता संत पौल, पण पौलला बी किती सेवकाईमध्ये दुःख, टेन्शन, यातना, निराशा, खिन्नता, अपयश, बराच दुःख होतं प्रियांनो संत पौलच्या लाईफ मध्ये. पण संत पौल पुढं बघत होते, ते प्रार्थना करत होते निरंतर. आम्ही संत पौल पाहतो, पेत्र पाहतो, योहान पाहतो, याकोब पाहतो, थॉमस पाहतो. प्रियांनो, हे 12 प्रेषित संदेश होते. ह्यांच्या बी जीवनात संकट, दुःख, अडचणी, यातना, विरोध, घरातनं त्रास, बाहेरून त्रास, कामावर त्रास, जॉबवर त्रास, सगळा संकटाचा मारा होता त्यांच्या जीवनामध्ये. पण प्रियांनो, ते स्थिर जीवन जगत होते, कारण त्यांच्याकडे उत्तम असा पवित्र आत्म्याचा वारसा होता. त्यांना पवित्र आत्मा छान गाईड्स करत होता, त्यांना छान आत्मिक संगती होती, त्यांना छान कलिसिया होती, मंडळी होते, प्रेषित लोक होते, देवाचे दास होते, देवाचे सेवक त्यांना बोध करत होते आणि ते पवित्र आत्म्याने भरून आत्मिक जीवन जगत होते. आम्ही पाहतो एक ठिकाणी की पौल आणि सिलासला प्रियांनो त्या बंदी शाळेमध्ये मार खावा लागला. त्यांचा काय गुन्हा होता माहिती? त्याने एका स्त्रीमधनं अशुद्ध आत्मा काढला आणि त्या अशुद्ध आत्मा लागलेल्या स्त्रीवर तिचा मालक पैसा कमवत होता त्या प्रांतात. आणि जेव्हा कळलं त्या मालकाला की आता आपली उपजीविका बंद झालेली, म्हणून तो त्या प्रांतात जाऊन तिथल्या मेन व्यक्तीला सांगतो की या लोकांनी अशा करता असं केलं. काय गुन्हा होता प्रियांनो? की त्या बहिणीमधनं दुरात्मा काढल्या त्यांनी, ती दुरात्म्याच्या पेचातनं मोकळी झाली. परंतु संत पौल सिलासला जेलमध्ये जावं लागलं प्रियांनो. त्यांच्या हातापायात बेड्या होत्या, बा काय चांगलं काम करून गुन्हा, आणि त्यांना जेलमध्ये प्रियांनो जावं लागलं. आणि त्या जेलमध्ये पौल आणि सिलासनी आराधना केली, स्तुती स्तवन केलं मध्यरात्रीला. विचार करा, एवढा मार खाऊन हातापायात बेडे होत्या, त्यांनी आराधना केली त्या प्रियांनो. त्या जेलमध्ये साखळदंड गळून पडले, मोठा भूमिकंप झाला, तिथले अनेक कैदी होते, त्यांची बी सुटका झाली. पण पौल म्हणतो पळून जाऊ नका. तिथं सुद्धा पौल इमानदार होता प्रियांनो, जेलमध्ये म्हणतो जाऊ नका, इथल्या जेलरला शेवटी शासन होईल बोले, तुम्ही तिथं थांबा बोले. आणि मग तो जेलर म्हणतो की खरंच आपण एक देवाचे सच्चे दास आहात, माझ्या कुटुंबाचं माझं तारण होण्यासाठी मी काय करू? बदल नीट मोबाईल बदल नीट. त्या ठिकाणी विचारतो जेलर की पौलला की माझा उद्धार तारण मिळण्यासाठी मी काय करावं? आणि त्या ठिकाणी वचनामा सांगतं की प्रभू येशूच्या नावात त्यांचा बाप्तिस्मा होऊन
त्यांच्या संपूर्ण कुटुंबाचं परिवर्तन होतं प्रियांनो. पहा देव कसं अद्भुत रीतीने काम करतो प्रियांनो. प्रियांनो आज प्रभू हे तुम्हाला सांगते प्रियांनो की आमचा थोडासा प्रवास राहिलेला आहे आणि या प्रवासामध्ये अडचणी, संकट, दुःख, प्रॉब्लेम येणारच. इसाकला आले होते, अब्रामला आले होते, डेव्हिडला आले होते, डॅनियलला आले होते, जोसेफला आले होते, याकोबला आले होते प्रियांनो. परंतु प्रियांनो ते प्रार्थना करणारे लोक होते प्रियांनो. याकोबला कळलं की तो संपूर्ण आपला झुंड घेऊन चालला होता भावाला सामोरं जायला. तर मला विचार आला की येसू मला स्वीकारेल का मारेल. म्हणून तो त्या रात्री संपूर्ण त्याचं झुंड आणि डेरा, ते लोक, पत्नी, मुलं ठेवतो ठिकाणी तो निघून जातो प्रियांनो देवाच्या सानिध्यामध्ये. आणि गेल्यानंतर तो प्रार्थना करतो प्रभूला की हे प्रभू मला ताकद दे, मला हिंमत दे, मला बळ दे, मला सामर्थ्याची गरज आहे. आज विचार करा, गॉडला ठाऊक होतं की मन कठीण करणं, नरम करणं हे देवाच्या हातामध्ये. आणि त्या ठिकाणी तिथे स्वतः परमेश्वर उतरतो प्रियांनो. आणि तो सोडत नाही बिलकुल. विचार तू कोण आहेस. गॉडचा दूत म्हणतो की तुझं नाव काय. गॉडला माहिती आहे नाव याकोबी. याकोब म्हणजे हिसकावून घेणारा. आणि त्याकडे पिलर ऑफ फायर उतरतोय प्रियांनो त्या संध्याकाळच्या प्रार्थनेच्या अर्पणच्या समयला. द विजिटिंग ऑफ द पिलर ऑफ फायर, द सेम साइन इज द जेव्हा जायरा. आणि त्या ठिकाणी गॉड म्हणतो तुला यापुढे इस्रायल म्हणतील. त्याला ब्लेसिंग मिळाला, लॉर्डनी ताकद दिली प्रियांनो त्या बॉडीमध्ये. आणि याकोब ताकद घेऊन दुसऱ्या दिवशी जेव्हा एसाव येतो प्रियांनो, त्यांचा मेल मिलाप प्रेम प्रीतीचा होतो प्रियांनो. तर समोरचा व्यक्ती तुमच्याविषयी कितीही कट करा समोरचो, समोरचा व्यक्ती तुमच्याविषयी कितीही असो, परंतु तुम्ही प्रार्थना केली की त्याला बदलणं परमेश्वराच्या हातात आहे. हे लक्षात ठेवा कधी पण. फारोकडे कित्येक वेळा मेसेज पाठवले देवाने मोजेसद्वारे, सोडत नव्हत्या इस्रायल लोकांना. कारण देवाने स्वतः फारोचं मन कठीण केलं का तर परमेश्वराचा महिमाने गौरव करण्यासाठी. आणि जेव्हा देवाने त्या ठिकाणी नाना प्रकारच्या आजार, रोग पाठवले आणि जो शेवटचा जो होता प्रणव देवाचा कोप, मरणचा दूत, पोलोटा मळतील म्हणून गुराढोरापासून, फारोच्या सेनापतीपासून, फारोच्या स्वतःपासून सगळे पोलोटे मला त्या दूतने मारून टाकले त्या मिस्रामध्ये. लोक रडत होते त्या समयाला प्रियांनो, ज्येष्ठ पुत्र गमावून. आणि सत्य शेवटी फारो म्हणतो घेऊन जा मोजेस तुझ्या लोकांना बोले, कारण तुझा ईश्वर तो ईश्वर आहे बोले. आणि अशा प्रकारे प्रेमो देवाने इस्रायल लोकांना मिस्रातनं बाहेर काढलं. कारण प्रेमो देव शब्द पाळणारा परमेश्वर आहे. आणि देवाने जो शब्द दिला होता त्या शब्दाप्रमाणे प्रभूंनी मोजेसला एक मध्यस्थी केलं, संदेष्टा प्रॉफिट म्हणून. आणि देवाने त्या इस्रायल लोकांना त्या मिस्रातनं बाहेर आणलं. कॉल आउट पीपल, फॉलो मी, गॉड इज द वर्ड, इज द जेहोवा जायरा. प्रेमो देव सुद्धा प्रेमो तुम्हाला प्रत्येक गोष्टीतनं वेगळं करत आहे. लक्षात ठेवा, तुमच्याविषयी किती लोक कट करा समजू, कितीही त्यांनी प्लॅनिंग करू, परंतु प्रियांनो सक्सेसफुल करणं देवाच्या हातात आहे. वचनाला सांगतं मनात योजना करणे हे मनुष्याच्या हातचे आणि जीवेने उत्तर देणे परमेश्वराकडे. तुमच्याविषयी समर्थ व्यक्ती किती कट करा समजू, किती प्लॅनिंग करू, तो तुमच्याविषयी किती निंदा करू, तुमची नालस्ती करू, तुम्हाला नावटू, तुमच्या विरोधात जाऊ, परंतु प्रियांनो देवाच्या पुढे कोणाचंही चालत नाहीये. लक्षात ठेवा कधी पण तुम्ही. आणि सर्व समर्थ, सर्व व्यापी तो परमेश्वर प्रत्येकाचे शब्द ऐकत असतो. कारण वचनामध्ये सांगतं देवाचा कान मंद नाहीये की तुमची प्रार्थना ऐकू शकत नाही. देवाचा हात का तुटका नाहीये की तुम्हाला स्पर्श करू शकत नाही. देव का अंध नाहीये, ब्लाइंड, की पाहू शकत नाही. देवाला सर्व ठाऊक. स्तोत्र संहिता 138:39 वचनामध्ये सांगतं आमचं करणं, आमचं झुरणं, आमचं उठणं, आमचं बसणं, आमचं लांबणं विचार करणं हे परमेश्वर लांबणं जाणतो कधी पण.
डेव्हिड म्हणतो माझं उठणं, माझं बसणं, माझं करणं, माझं झुरणं हे परमेश्वर जाणतो. तर तुम्हाला ठाऊक नाहीये तुमचे दुःख किती आहेत, किती अपयशी तुम्ही आहात, किती क्लेश आहात, किती दुःख आहे, किती अडचण आहे, किती संकट आहे, किती प्रॉब्लेम आहे, सर्व ठाऊक आहे प्रिय जिवंत प्रभूला. पण देवाकडे वेळ, काळ आणि समय आहे प्रिय. आणि त्याचप्रमाणे गॉडने या ठिकाणी चेतवणी दिली इसाकला की खाली मिस्रात जाऊ नको, तू इथेच राहा करारामध्ये. आणि वचनामध्ये सांगते त्या घरामध्ये एवढं त्याला